बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुलेंनी ज्यांना जहामर्द म्हटलं ते मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर कष्टकरी जनतेच्या मुक्तीसाठी ज्यांनी ज्यांनी प्राण अर्पण केले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लोक विसरून गेली असली तर मी मुद्दाम विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पहिले अध्यक्ष किशोर जाधव इथं बसलेले आहेत आणि पहिले सचिव इथं उभे आहेत. पाश म्हणून एक कवी होते आणि ते पंजाबमधले होते. त्यांची कत्तल करण्यात आली. ते क्रांतिकारी कवी होते. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे. त्या कवितेची 4 ओळी आहेत. सबसे खतरनाक वो दिशा होती है, सबसे खतरनाक वो दिशा होती है जिसमें आत्मा का सूरज डूब जाए. आत्मा का सूरज डूब जाए जिस दिशा में, वो दिशा सबसे खतरनाक होती है. और जिसके मुर्दा धूप का कोई टुकड़ा, वो दिशा के मुर्दा धूप का कोई टुकड़ा आपके जिस्म के पूरब में चूप जाए. ये पूरब से सूरज उगता है तो उस पूरब में वो मुर्दा धूप का टुकड़ा चूप जाए, वो सबसे खतरनाक दिशा होती है. मला असं म्हणायचं आहे की आत्ता जी परिस्थिती आहे, या परिस्थितीत आपण इथं उभे आहोत, या ज्या परिस्थितीमध्ये आपण इथं जमलेले आहोत, ही परिस्थिती पाशनी वर्णन केलेल्या पद्धतीची परिस्थिती आहे. 14व्या साहित्य संमेलनाला 3 वर्ष उलटून गेलेली आहेत. या 3 वर्षामध्ये काय काय झालं नाही. या 3 वर्षामध्ये स्त्रियांच्या वरचे अत्याचार वाढले. या 3 वर्षामध्ये दलितांच्या वरचे अत्याचार वाढले. स्त्रियांच्या कत्तली वाढल्या, दलितांच्या कत्तली वाढल्या. शेतकऱ्यांना हजारोंच्या संख्येनं आत्महत्या करणं चालू राहिलं. शेतकऱ्यांच्या कत्तली झाल्या, सरकारच्याकडून केल्या गेल्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी अदानी, अंबानी, अमुक तमुक बड्या भांडवलदारांच्याकडं काढून घेतल्या गेल्या. अशा तऱ्हेचं गेली 3 वर्ष चढत्या बाजणीने झालेलं आहे. या मधल्या काळामध्ये जग ही भरपूर बदललेला आहे. एका अर्थानं या जगातला जवळजवळ प्रत्येक देश हा कष्टकरी जनतेच्या दृष्टीनं तुरुंग झालेला आहे. आज आपला देश सुद्धा हा ओपन ज्याला जेल म्हणतात, जो आटपाडी तालुक्यामध्ये ब्रिटिश काळात तयार झालेला होता, की जिथे त्याला कंपाऊंड नव्हतं, जिथे तिथं ओपनली माणसं शेती करून जगायची, असं ओपन जेल. पण ते जेलमध्ये होते. जो आखे बारात नावाचा जो सिनेमा आहे तो त्या जेलवर अवलंबून आहे झालेला आहे. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं की ते आटपाडीचं जेल ओपन जेल आहे फक्त नाही, हा संपूर्ण भारत देश आज ओपन जेल आहे. आज या ठिकाणी मी बोलायला उभा आहे, आपण सगळे बोलणार आहोत, आपण सगळे बोलतो आहोत. अशा परिस्थितीमध्ये जर इकडं तिकडं थोडं झालं तर तुमचं काय होईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीची आज आपल्या डोक्यावर टांगती तलवार उभी आहे. विद्रोही साहित्य कशातून निर्माण होतं? एक सामाजिक घुसळणीतून निर्माण होतं आणि सांस्कृतिक घुसळणीतून निर्माण होतं. केवळ दुःखातून निर्माण होतं असं नाही, आनंदातून सुद्धा निर्माण होतं. नवा समाज निर्मितीच्या चळवळीतून निर्माण होतं. नव्या शोषणमुक्त समाजाच्या स्वप्नातून निर्माण होतं, संघर्षातून निर्माण होतं.
जर संघर्षातून नवा समाज निर्माण करण्याचे संघर्षाच्या चळवळी चालू नसतील तर विद्रोही साहित्य निर्माण होणार नाही, विद्रोही नाटकं निर्माण होणार नाहीत, विद्रोही कविता निर्माण होणार नाहीत. मग ती कविता रंजक पद्धतीनं तुमचं रंजन करणारी कविता निर्माण होईल, रंजन करणाऱ्या कादंबऱ्या निर्माण होतील, किंवा एखाद्या दुःखाच्या आधारावर तुमचे डोळे पाणावणाऱ्या कादंबऱ्या निर्माण होतील. परंतु ज्याला आपण विद्रोही साहित्य म्हणतो अशा तऱ्हेचं विद्रोही साहित्य हे नवसमाज निर्मितीच्या चळवळीतूनच निर्माण होऊ शकतं. आज नवसमाज निर्मितीची चळवळ आज आपल्याला दिसत नाही. आज संरक्षणाची चळवळ आहे. म्हणजे आम्हाला जगायचं कसं प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक संघटनेला, चळवळीच्या संघटनेला जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. उद्या अटक होती का परवा अटक होती असा प्रश्न बऱ्याच ठिकाणी पडलेला आहे. सगळ्या स्वातंत्र्यांच्यावर, भाषण स्वातंत्र्यासह सगळ्या स्वातंत्र्यांच्यावर गदा आणली गेलेली आहे. आणखीन आता संपूर्ण त्याचं शिखर गाठलेलं आहे ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये जे झालेलं आहे याचं त्यांनी ते शिखर गाठलेलं आहे. आपण गोविंद पानसरेंच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की गोविंद पानसरेंना त्यावेळेला खरोखरीनं शारीरिकदृष्ट्या मारण्यात आलं. आता गोविंद पानसरेचा दुसरा खून, त्यांची बॉडी जिवंत नसताना त्यांचा दुसरा खून करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांना आम्ही मरू देणार नाही हे या साहित्य संमेलनाच्या याच्यातून आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि तशी परंपरा आपल्याला आहे. कबीर आहे, रैदास आहेत, नामदेव आहेत, एकनाथ आहेत, ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, गोरा कुंभार आहेत, सावता माळी आहेत, चोखामेळा आहेत, जनाबाई आहे, सोहराबाई आहे, मुक्ताबाई आहे. दुःखमुक्त समाजाच्या स्वप्नामधून त्यांचं साहित्य निर्माण झालेलं आहे. दुसरीकडे वेठविगारी करायला लागलेला माणूस, दुसऱ्या घरी मोलकरीण असलेली एखादी स्त्री एक दुःखमुक्तीचं काव्य निर्माण करते, स्वातंत्र्याचा जाहीरनामा दाखवणारं, जातीमुक्तीचा जाहीरनामा मांडणारं काव्य निर्माण करते. अशा पद्धतीनं जे काही संत परंपरा निर्माण झाली ही या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती. आणि ती परंपरा ही आपल्या विद्रोहीची परंपरा आहे. मग ती परंपरा जर आहे तर आपल्याला त्या पद्धतीचं साहित्य निर्माण कसं होणार हा प्रश्न आपल्या समोरचा आहे. तो आपल्याला आपल्या समोर ठेवून सोडवावं लागणार आहे. आणि मग हे साहित्य का निर्माण झालं, त्याने असा विचार केला की आम्ही दुःख भोगतोय, आम्ही रडतोय, आम्हाला वेदना होत आहेत, त्या वेदनेचं फक्त साहित्य मी नाही निर्माण करणार. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाची माती हाणू काठी, अशा पद्धतीचा तुकाराम महाराजांनी गर्जना केली. ते साहित्य हे विद्रोही साहित्य आहे. या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करायला पाहिजे. आणि मग या प्रत्येक संतांनी जाती व्यवस्थेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध जे काही बंड उभं केलं ते सगळं वारकरी संतांच्या परंपरेला उद्ध्वस्त करण्याचं काम आज आमच्या सगळ्या, जरी बडवे हटाव जरी यशस्वी केलं असलं आम्ही लोकांनी, तरीसुद्धा ते बडवे हटलेले पूर्ण नाही आहेत. ते दबा धरून बसलेले आहेत. आणि ते पुन्हा एकदा बडवे विठ्ठलाच्या बोकांडीवर बसून पुन्हा तिकडं आमचं शोषण करण्यासाठी, पुन्हा आमचं डोकं तिथं आपटून आम्हाला बाजूला ढकलून देण्यासाठी तयार होऊन त्या बिळात बसलेले आहेत. या बडव्यांना पुन्हा आम्ही परत येऊ देणार नाही हे घोषणा या साहित्य संमेलनामधून आपली झाली पाहिजे. कारण अजूनही पुरुष सूक्त म्हणूनच पूजा होते. ब्राह्मण मुखातून आला, क्षत्रिय बाहूतून आला, वैश्य धडातून आला आणि शूद्र पायातून आले. अतिशूद्र कुठनं आले कुणास ठाऊक. अशा पद्धतीचं ऋग्वेदाच्या अखेरच्या भागातलं 20व्या मंडळातलं काव्य आहे. आणि हे आज म्हटलं जातं, विठोबरायाच्या पूजेला म्हटलं जातं की जो विठोबराया आमच्या मुक्तीचा एक प्रतीक आहे. हे जे आहे काव्य, हे वेदातलं गुलामी आमच्यावर लादण्याचं मूळ जिथं आहे, इसवी सनापूर्वीच्या काळातलं, त्याचा नायनाट केल्याशिवाय
विद्रोही सांस्कृतिक चळवळ स्वच्छ बसणार नाही अशी शपथ घेऊन आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. मग असे स्वप्न आज आपल्याला पडताना फारशी दिसत नाहीत असं माझं मत आहे. स्वप्न तरी बघितल्यावर संघर्ष काय करणार आहे? आपलं हे संघर्ष चाललेले आहेत. पगारवाढीचे संघर्ष काय? माझ्या मते मी आता आयुष्य गेलं 55, 60, 55, 56 वर्ष यामध्ये आहे. तारुण्य गेलं, आता म्हातारपण आलं तरी त्या संघर्षात आहे. आमच्यासारखे भरपूर आहेत. बारूभाऊ इथे समोर बसलेले आहेत. त्याचं माझं वय एकच आहे. एकाच वयात असताना आम्ही चळवळीत आलो. पण काय आहे, काही त्यामध्ये आजच्या घडीला ते जो काळ होता, तो काळ तुमच्याही तारुण्यातला जो काळ होता कांबळेजी, तो काळ आज आहे का असं मी म्हणणार. तोही काळ आज नाही. आज निर्मितीक्षम चळवळीचा का नाही, का नाहीत अशी घुसळण करण्याची गरज आहे. आणि विद्रोही त्याचा कणा आहे. विद्रोही हे एक विचाराचं वादळ घडवणारी गोष्ट असू शकते आणि ती आपल्याला करायची आहे. आणि त्याचा जो कणा आहे तो रैदासांचं काव्य आहे. ज्या काव्यामध्ये त्यांनी दुःखमुक्त शहराचं स्वप्न पाहिलं की दुःखमुक्त शहर असू शकतं. आणि हे असं दुःखमुक्त शहर, दुःखमुक्त देश, दुःखमुक्त जग याचं स्वप्न बघत आम्ही काव्य लिहिणार आणि ते आम्ही आणणार प्रत्यक्षामध्ये. पण हे करायचं झालं तर तडजोडवाद असता कामा नये. तडजोडवाद करून आम्ही जास्त संख्या जमवू शकतो. तडजोडवाद करून आम्ही जास्त समाजामध्ये एकाच वेळेला प्रसिद्धी मिळवू शकतो. परंतु माणसं नुसती अशी डिंक लावून जोडून होत नाही. माणसं एकात्म पद्धतीनं जोडली जायला पाहिजे. विचार लागतो, तो एक संघ लागतो. आणि म्हणून मग फुले शाहू आंबेडकरांचा प्रश्न आहे, म्हणून बुद्धाचा प्रश्न आहे, तो विचाराचा एकसंघपणाचा प्रश्न आहे. आणि जनसंस्कृतीतली बीजं सुद्धा आपल्याला ओळखावी लागतात. ती आपण कुठं पाहिलीत का? किती शोधलीत? ज्यांनी शोधलीत आज त्यांना काय दिसतं? मगाशी त्या फेरीमध्ये मी काहीतरी बघितलं, रामाचा फोटो असलेला एक शर्ट होता, बऱ्याच लोकांनी घातलेला होता. त्याच्याविषयी आपल्या मराठी साहित्य संमेलनाच्या मागच्या अध्यक्ष कोण द्या? तारा भवाळकर. त्यांच्या संग्रहामध्ये एक त्यांनी ओवी लिहिलेली आहे जात्यावरची, ती संग्रह करून लिहिलेली आहे. राम 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 म्हणू राम हलक्या दिलाचा, सख्याने सांगू किती नाही सीतेच्या तोलाचा. सीतेच्या तोलाचा राम नाही हे म्हणण्याचं धाडस जात्यावर पीठ दळणारी आमची अक्षरशः लिहिता वाचता न येणारी बहीण म्हणते तो विद्रोह आहे. तो विद्रोह तिथपर्यंत पोचला होता एकेकाळी. तो विद्रोह आता तिथं राहिलेला नाही. आज टीव्हीवर बघत आमच्या कष्टकरी स्त्रिया सुद्धा, शेतमजूर स्त्रिया सुद्धा टीव्हीवरच्या संपूर्ण ज्या भांडवली पद्धतीच्या सगळ्या गारुड आहे ते गारुड बघत बसतात. या सगळ्याच्या बाबतीत आपण पर्यायाचा विचार करायचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आपल्याला स्त्री शूद्र अतिशूद्रांच्या मुक्तीचा विचार सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कसा आणायचा याच्याविषयी विचारमंथन केलं पाहिजे. आणि मग ते विचारमंथन जर करायचं झालं तर नाटकातून कसं करावं, सांस्कृतिक कार्यक्रमातून कसं करावं, सणांना बदलून कसं करावं याचा. नाहीतर मग आपण संमेलनापाठीमध्ये संमेलनं घेत गेलो तर हे घडणार नाही, घुसळण होणार नाही. आणि म्हणून स्त्रियांच्या दुःखावर, वर्गीय शोषणाच्या दुःखावर, स्त्रियांच्या शोषणाच्या दुःखावर नव्या युगातले कबीर, नव्या युगातले दविदास, नव्या युगातले तुकाराम, नव्या युगातले नामदेव, नव्या युगातले चोखा मेळा, नव्या युगातल्या जनाबाई, नव्या युगातल्या मुक्ताबाई, बहिणी, सोयराबाई या जर निर्माण येण्याच्या यातल्या तरुण मंडळी इथे जी आहेत यांच्यामधून निर्माण होऊ शकतात. त्यांनी आजच्या दिवस त्यांनी आल्यात ते तरुण मंडळी, मुलं मुली आली, फारच सुंदर गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी त्यातलं काहीतरी होण्याचा संकल्प आज जरी केला तरी आमच्या पिढीच्या नंतरची जी पिढी आहे ती या तरुणांच्या मधून, तरुणींच्या मधून निर्माण झाली पाहिजे. आणि नव्या साहित्य संस्कृतीचा ज्वालामुखी एकदा फुटला पाहिजे. तेव्हा मी असं समजतो
की सातारा एक क्रांतीची भूमी आहे. क्रांतीची भूमी होती, ती आजही चळवळीची भूमी आहे, नाही असं नाही. इथं साहित्य संमेलन होत असताना या नव्या सांस्कृतिक ज्वालामुखी फुटण्याची गर्जना या साहित्य संमेलनातून आपण करूया, एवढंच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण आपल्या विद्रोही